हाय हॅलो नमस्कार. रेखा साडी कुचीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज अतिशय सोपी डिझाईन घेऊन आली आहे मी. तर त्यासाठी आपल्याला जरीचा दोरा, कटर, परत साडीच्या कलरनुसार आपल्याला रेशमी दोरे लागणार आहेत. मोठ्या साईजची सुई लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पॅड लागणार आहे. पॅडवरती आपल्याला 50 पदरी किंवा 60 पदरी गोंड्याच्या साईजनुसार आपल्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. तर मी इथे 50 पदरी दोरा गुंडाळून घेतली आहे. नंतर कटरच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे. फॅब्रिक ग्लूचा वापर यासाठी की आपले सुईमध्ये दोरा व्यवस्थितपणे होण्यासाठी. फॅब्रिक ग्लूमुळे आपला दोरा निसटणार नाही याची भीती राहत नाही. त्यानंतर आपल्याला सुईमध्ये दोरा ओवून घेतल्यानंतरनं खालच्या साईडने आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे. कटरच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजेच की दोरा खालीवर होणार नाही, आपल्याला गोंडे बांधते वेळेस त्रास होणार नाही यासाठी आपल्याला एकसारखे दोरा कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोऱ्याला प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करण्याचं कारण यासाठी की आपल्याला गोंडे बांधते वेळेस आपले गोंडे अतिशय साफ व्यवस्थित दिसतील. तर या इथे मी 2 कलरचा वापर केला आहे, रेड कलर आणि ग्रीन कलर. अशाच प्रकारे रेड कलरचा दोरा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर नंतर आपल्याला सुरुवातीला रेड कलरचा दोरा ओवून घ्यायचा आहे अतिशय व्यवस्थित. त्यानंतर त्याच्या अगदी किंचित बाजूलाच ग्रीन कलरचा पण दोरा ओवून घ्यायचा आहे. तर या इथे आपल्याला गोंडे बांधण्यासाठी आपल्याला जरीचा दोरा, आपल्या छोटेसेची सुई त्यामध्ये ओवून घेऊन आपल्याला गोंड्यावरती जरीच्या दोऱ्याने गोंडे बांधून घ्यायचे. तर सुरुवातीला आपल्याला पाठीमागच्या साईडने ओवून घेणे, त्यानंतर गोंड्यावरती 1 किंवा 2 वेळेस गुंडाळून घेणे, नंतरनं पाठीमागच्या साईडने गाठ मारून घ्यायचे. 1 किंवा 2 गाठी मारून घ्यायचे म्हणजे आपले गोंडे व्यवस्थितपणे बांधले जातील. त्यानंतर आपल्याला साईजनुसार, गोंड्याची साईजनुसार आपल्याला गोंडे कट करून घ्यायचे आपल्या आवडीनुसार, लहान किंवा मोठे. तर अशा प्रकारे आपले गोंडे तयार आहेत. तर ही डिझाईन आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपण परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.